झाल्यानंतर पुढे काय झालं, कंसानं मीटिंग भरवली, सगळ्या राक्षसांना बोलवलं आणि सगळ्या राक्षसांना बोलवल्यानंतर त्या ठिकाणी म्हटलं माझा शत्रू जन्माला कोण मारेगा, आणि सगळे राक्षस त्या ठिकाणी मीटिंग जमलेली आहे आणि तितक्यामध्ये एक राक्षसीन उभारली बरं का, मुलांना लक्ष देत आहे का, ए भैया माझ्याकडे बघ, राक्षसीन उभारली, तिचं नाव काय, बकी, बकासुराची बहीण, आणि दुसरं एक नाव काय, पूतना, पूतना मावशी उठली आणि मैं मारूंगी उस बच्चे को, मी मारेल म्हटले त्या बालकाला. कंस म्हटलं तोंड बघितलं का आरशात, तुला येऊ देतील का तिथं कोणी, ते म्हटले अहो मी राक्षसी विद्येनं निपुण आहे, आणि लगेच त्या ठिकाणी रूप पालटलं, इतकं सुंदर दिसू लागली ती राक्षसनी. नामदेवराय वर्णन करतात, नामा म्हणे आली नंदाची या घरा, स्वरूप सुंदरा देवांगणा. देवांगणेप्रमाणे अत्यंत सुंदर असं रूप धारण करून त्या ठिकाणी ही बकासुराची बहीण बकी ती त्या ठिकाणी आली. मग तिथं काय चालू होतं गोकुळामध्ये, लक्ष देत आहे का, सगळेजण आनंद करत होते. देवाचा जन्म बुधवारी झाला म्हणून दर बुधवारी गाव जेवण असायचं, आणि गाव जेवण असलं की स्वयंपाक करायचं काम नाही, माता मावल्याला ट्युशन नाही. तुम्हाला येतं का नाही ट्युशन कधी कधी, ए मुलींनो ट्युशन येतं, महिला मंडळाला तर लईच येतं बाबा ट्युशन, आपल्या इथले सांग ना तिकडच्या महिला मंडळाला. एक माता माऊली दवाखान्यात गेली, डॉक्टरला म्हणे काय, म्हणजे अंग दुखतं का, डोकं दुखायलं का नाही, पाय दुखायलेत का नाही, छाती दुखायली का नाही, म्हणजे काय दुखायलं काय, म्हटले कसनुसच व्हायला, आता कसनुसाचा कसा इलाज करावा, उगं ट्युशन घेत जाऊ नका, काय त्याला मस्त रहो मस्ती में आणि आग लगे बस्ती में. काय करायचं आपल्याला, आपलं मस्त जेवायचं खावायचं, मस्त आराम राहायचं. याचं कसं होईल त्याचं कसं होईल, एक जणाने इतकी कमाई केली 7 पिढ्याला, म्हणजे 8व्या पिढीचं कसं होईल, म्हणजे तू मर आधी मग होते बरोबर काय व्हायचं, 7 पिढ्याचं कमवलं काय त्याचं, असं ज्याचं त्याचं आपापलं प्रारब्ध सटवीनं लिहून ठेवलेलं आहे. जन्मलं की लेकरू, आपल्याला किती वाटू द्या ना आपल्याला असं करावं तसं करावं, होत नाही. आणि प्रारब्ध बदलायचं म्हटल्यावर मग तेवढी भक्ती लागते, तेवढी सेवा लागते, तेवढा दान धर्म लागतं, तेवढं सत्कर्म लागतं, मग मात्र प्रारब्ध बदलता येतं. सांगायचं तात्पर्य तिथं काय होतं तर म्हटले गाव जेवण असायचं की लगेच त्या ठिकाणी आपल्या इथं कसं दररोज कथा झाल्यानंतर प्रसाद असतो सगळ्यांना. इथं कोणाला आवड निवड आहे का तुम्ही या आम्ही या, नाही नाही नाही, सगळ्यांना कोणालाही महाप्रसादाचा सगळ्यांनी आनंद आहे. अहो किती पुण्य. आणि यावेळेस तर विशेष उत्सव आहे. कशामुळे विशेष आहे, एक तर कुंभ पर्व आहे, कुंभमेळ्यामध्ये तिथं इतकं दान धर्म करतात लोक, आपल्याला तिथं घडत नाही म्हणून पंक्तीवाल्याने इथं अन्नदान केलं आहे. मग इथं तर एक तर कुंभाचं पर्व, पुन्हा भागवत कथा ऐकायला तुम्ही, कथा ऐकणाऱ्या व्यक्तीला पाणी पाजणं आहे ना, कथा श्रवण करणाऱ्यांकडे त्यांना भोजन देणं, त्यांची व्यवस्था करणं आहे ना, देवाला खूप आवडतं, देवाच्या प्राप्तीचंच साधन आहे ना. सांगायचं तात्पर्य गाव जेवण होतं, सगळ्या माता मावल्यांना वाटलं घरी काय करायचं, चला मग तिथं बघा वाटायचं ना कन्हैयाला लालाला. आणि मग बघण्यासाठी मग सगळ्या तिथं धावत यायच्या. तिथं मग आल्यावर शांत बसायच्या का नाही, मग भजन म्हणायच्या, कोणी गाणे म्हणायच्या, कोणी काही म्हणायचं, आनंद करायचा आहे ना. तिथं ते आनंदामध्ये व्यग्र होत्या. इतक्यामध्ये ती पूतना सुंदर झालेली तिथं आली. आणि तिथं आल्यानंतर सगळ्यांच्या मधोमध आतमध्ये आली. आल्यानंतर सगळेजण टकटक बघू लागले, तर नवीन दिसू लागले. पण गरीबाच्या घरची दिसत नव्हती, सुंदर दिसू लागली. अंगावरती सोनं नाणं लिवलेलं होतं का नाही, ते काय आपलं बेंटेक्सचं किंवा ते 1 ग्रामवालं नव्हतं सोनं नाणं. आजकाल माता मावल्या अशा हुशार झाल्यात का नाही, ते त्याला 1 ग्रामचं ते पॉलिश लावलं की सोन्यासारखं झालं. कशाला सोनं खरं घ्यायचं, खरं आहे, बरोबर आहे त्यांचं. मोबाईलमध्ये असे डिटेक्टर आले, जर तुम्ही प्रवास करू लागला तर बॅगमध्ये जर सोनं ठेवलेलं असलं तर त्या मोबाईलवर स्कॅन केलं की तुमच्या कोणत्या बॅगमध्ये कुठं सोनं हे कळतं चोरांना. ते बरोबर आपण म्हणतो इतकं लपून ठेवलं होतं तिथं कसं काय गेलं.
आणि नेमकं मग प्रवासात म्हणा कुठं गर्दीत म्हणा सोनं हरवल्या जातं. बरं हरवल्यानंतर माता मावल्या शांत राहतात का? आता चला बाबा हरवलं होऊ नये गोष्ट झाली का नाही, मग तर उघड जास्त ट्युशन आहे. मालकाच्या डोक्याला तर जास्तच ताण. पुन्हा एक तर सोनं हरवलं त्याचं बी ट्युशन आहे, पुन्हा जिचं हरवलं आहे ना त्या माता मावल्या पुन्हा येड्यावानी करतात, छाती काय बडून घेतात, माय कोण्या मेल्यानं नेलं वगैरे वगैरे. इथलं नाही तिकडचं, त्याला काय जन्माला चाललं का वगैरे वगैरे. आता ते काय काय विचारतात, तुम्ही विचारू नये ना आम्ही सांगू नये ना काय काय सांगतात म्हणतात ते. दुधात पाणी टाकू टाकू आणलं होतं, कापूस येचू येचू आणलं होतं वगैरे वगैरे काय काय असेल ते. लपून लपून ठेवतात माता मावल्या, कारण मालकाच्या हातात पैसे गेल्यावर मालकाचा हात जगन्नाथच आहे का नाही. मग त्या बरोबर पोटात पोट काढून 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 जमा करतात आणि कुडूक मुडूक जमा करतात. आणि ते जर चोरीला गेलं तर फार त्यांना वाईट वाटतंय. आणि गेलं तर काय करणार त्याला आहे का नाही. प्रारब्ध बस गेलं जरी आपलंच गेलं, परत आपणच घेणार असतो. आणि अशा पद्धतीने त्या गर्द्यामध्ये आली तर तिच्या अंगावर सोनं नाणं इतकं होतं, ते पण नकली नाही असली सोनं होतं. आता बऱ्याची घरची बाई आली तर कोणी म्हणतं का ते कुठल्या येतात काय आहे ना. गरीबाच्या घरची जर बाई आली, हे कोण आहे तू, कुठली आली, कशाला आली समजेत असं म्हणतात. गरीब माणसानं पैसा नसावं पण मनानं गरीब नसावं आहे ना. शबरी माता काय होतं त्यांच्याकडे, गरीब होतं. काय होतं त्यांच्याकडे, भिल्ल जातीत जन्माला आली, पण प्रभू रामचंद्राला तिचं घर शोधत यावं लागलं उष्टे बोरं खाण्यासाठी. तिनं बोर खायचं, उष्ट तोडायचं आणि चांगलं गोड असेल तर प्रभू रामचंद्रांना द्यायचं आहे ना. काय होतं त्यांच्या घरी सांगा. आणि मग मात्र ते आलेली आहे. आल्यानंतर विचारणा केली, कोण हो तुम्ही. यशोदा मातेला आवड पटली, म्हणजे दम निघालीच नाही. यशोदा माता म्हटली, का हो कोण तुम्ही. ती म्हणली, अगं मी तुझी दूरची बहीण आहे. आणि पुन्हा म्हणायला लागली, काय बरोबर आहे बाबा, तुम्ही मोठ्याच्या घरचे, मला कसं ओळखशील तू. यशोदा मातेला म्हणायली, कोण ती पूतना, तू मोठ्याच्या घरची आहे, तुला मुलगा झाला म्हणून बघायला आले, मी तुझी लांबची बहीण आहे. तिला वाटलं असल बहीण कोणची आहे. स्वामीजी सांगतात ना, बहीण असते ना कोणते, गुरु भाऊ गुरु बहीण आहे ना. फक्त काय एका आईच्या कुशीतून जन्मले म्हणून भाऊ बहीण थोडीच होतात. कोणी गुरुबंधू असतात, कोणी गुरु भाऊ असतात आहे ना, कोण गुरु बहीण असतात, कोणी मानलेला भाऊ आहे. का हो ताई, हा तुमचा भाऊ आहे का. नाही महाराज, रक्ताचा तर नाही पण मानलेला भाऊ. पण मानलेला जरी असला तरी जीवा भावाचे असतात काही काही जण. काही जण सख्खे रक्ताचे असले तरी नसतात. सांगायचं तात्पर्य म्हटले लांबची असेल. स्वामीजी नेहमी म्हणतात ना, गुरु बहीण असते, गुरु भाऊ असतात. पण आम्ही सांगतो पुढे त्याच्यामुळे. तुम्हाला माहिती आहे का ती भाकर बहीण पण असते. कशी माहिती आहे का तुम्हाला. हिला 2 भाकरी कमी पडल्या, तिच्याकडून आली झाली भाकर बहीण. स्वामीजी सांगतात, ते वालुरकर महाराज म्हणायचे म्हणे, काय म्हणायचे, एक बोर बहीण पण असते म्हणे. बोर बहीण कशी असते सांग का पोरो. हा आज जरा ऐकायले बाबा कसं काय गुन्हा. हा इकडं प्रकाश भाऊचा गुन्हा आला इकडं. आणि हे आज पुरुष मंडळी बसली ना आतमध्ये, हे जर बसली तर लेकरं जरा चुळबुळ करत नाही जास्त. ते म्हणले आम्हाला माहीतच नाही आतमध्ये बसावं लागतं. आम्हाला वाटलं बरं इकडच्या इकडे आपलं वट्ट्यावर बसणे. मनाला आलं की चहा पिऊन आले, मनाला आलं की बिड्या पिऊन आले. आपल्या इथलं नाही तिकडचं. पण आता पुरुष मंडळीमध्ये बसली म्हणून आज लेकरं शांत बसले बिचारे. शांत बसले की कथा सांगायला आनंद येतो थोडा. आणि मग मात्र गुरु बहीण, बोर बहीण कशी असते माहिती आहे का मुलांनो. काय नाही, सोपं आहे म्हणे. काय हिच्याही अंगणात बोरीचं झाड आणि तिच्याही अंगणात बोरीचं झाड, झाली बोर बहीण. काय त्याला असं म्हटले. आणि मग मात्र सगळे नृत्य करून थकले. आई यशोदा मातेने बाळाला घेतला. अगं मला बघू दे की बाळाला. ते म्हणले मी नाही देणार. का देणार नाही तर म्हटले बाळ झोपलंय माझं. लेकरू झोपल्यावर आई देते का. नाही. आणि मग म्हटलं भगवंत म्हटले मी काही तर झोपायला आलो का म्हणले. पहिलंच गिराईक आलं राक्षसाचं. भगवंत कशासाठी आले तर परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात पुन्हा पुन्हा मी प्रत्येक युगामध्ये जन्माला येतो. कधी कशामुळं तर धर्माला ग्लानी आली तर. आणि म्हटले राक्षसांचा निपात करायचा. परित्राणाय साधूनाम, साधूंचं रक्षण करायचंय मला. आणि मग मात्र भगवंत रडू लागले. यशोदा माता भगवंत रडायलेले बघून ती पुतना म्हटली अगं रडायला ना बघू माझ्याकडं. आणि भगवंताला घेतलं आणि तिनं खेळवण्याचं निमित्त केलं. आईला वाटलं चला चांगली दिसायली, लेकराला खेळवायली आहे ना. काय काय सुनबाईला बरं वाटते, सासूबाई सासरे बुवा असले की मग ते लेकरं खेळवत राहतात. ते बिचारे इकडं जाय तिकडं जाय, इकडं जाय तिकडं जाय. का म्हाताऱ्याला म्हणलं काय हो बाबा, म्हणले लेकरू का दे. म्हणले काय करावं महाराज, नाही सांभाळवतो. सुनबाई कुटका देत नाही भाकरीचा आहे ना.
म्हणून काय काय म्हाताऱ्या माणसं ते लेकरं घेऊनच पोथीला कथेला लहान लहान लेकरं घेऊनच पुन्हा सोबत एवढा एवढा कापूस घेऊन येतील ऐकायला पोथी, पुन्हा बसल्या बसल्या वातीच वळत्या वळायला वाती, आणि मग काय कळल माती? सांगा बरं तुम्ही. एकदा प्रेमानं बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि आता मात्र यशोदा माता घरकामात व्यग्र झाली. भगवंतानं त्या ठिकाणी ओळखलं ही पूतना आहे, आणि पूतनेनं काय केलं, आपल्या स्तनाला कालकुट्ट नावाचं विष लावून आली होती. रस्त्यानं अनेक बालकांना पाजवण्याचा प्रयत्न केला तिनं, आणि मग मात्र भगवंताच्या तिथे आली. भगवंताला उचललं आणि भगवंताला तिनं वक्षस्थळावरती लावलेलं आहे. भगवंतानं मग मात्र डोळे बंद केले. कशामुळे बंद केले? तर त्यांना वाटलं इथं आलो कशासाठी, तर दही दूध लोणी खाण्यासाठी, आणि आल्या आल्या कशाला तुम्ही हे लावलं? म्हटलं आम्हाला विष प्यायचं काम. विष कोण पितं मुलांनो? ए बरो, विष कोण पितं सांगितलं ना त्या दिवशी? महादेव, भगवान शंकर. काही कथाकार भाव सांगतात भगवान शंकराला प्रार्थना केली. भगवान शंकर कसे आहेत? लगेच भक्तांनी बोलवलं की ताबडतोब धावून येतात. त्यांना राग बी येतो. काही काही माणसं असे असतात, असा राग येतो घडीत, घडीत शांत होतात. एकदा स्वभावाची अटकल लक्षात आले की माहिती असतं, अरे किती पण राग राग केला त्याचा राग किती दिवस असतो. म्हणून रागाच्या भरात शांत राहिलं पाहिजे. आता आम्हाला काही राग येत नाही कोणाचा, पण शांत राहायचा. आणि आजचे दिवस उद्या बदलला की रात गई बात गई. यशोदा माता घरकामात वेगळं, भगवंताला तिनं वक्षस्थलावरती लावलं. भगवान शंकराची प्रार्थना केली. भगवान शंकर कसे? तर भोळे दैवत आहे. भगवान शंकराची प्रार्थना केली. भगवान शंकर तिथं उपस्थित झाले. विष पिलं, आणि भगवंतानं आता पंचप्राण आकर्षित करायला प्रारंभ केला. पंचप्राण आकर्षित केले. आता मात्र ओरडायला लागले, सोड सोड सोड, काना छोड. म्हणजे काना छोड. देव म्हणले एक तर मी पकडत नाही, पकडलं तर सोडत नाही. या देवाची भक्ती सहजासहजी लागते का? नाहीच, लागतच नाही. किती तुम्ही म्हणा ना, चला ना कथेला, नाही नाही आलो असतो पण आज हेच काम आहे, बरं उद्या चला, आज चला ना, नाही नाही आज नाही तर उद्या. त्यांचं काही उद्या येत नाही. आणि जर एखाद्या वेळेस आलेच हुकून चुकून, लईच रोज म्हणायले चला 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 आलेच, आणि मग मात्र त्यांना गोडी लागते. गोडी लागल्यानंतर मग आनंद वाटतो, मग सांगायचं काम पडत नाही कथेला चला म्हणून. आणि अशा पद्धत, चला प्रेमानं बोला आता गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा पद्धतीनं या पूतनेला प्राण ओढायला प्रारंभ केला भगवंतानं. मग मात्र म्हणायला लागले, सा मुंच मुंच आलमेती निष्पिड्यमाना खिल जीव मरमणी. काना म्हणजे छोड छोड छोड. भगवंत म्हटले मी सोडत नाही. आणि भगवंतानं तिथं दूध पिलं, पंचप्राण आकर्षित करायला प्रारंभ केला. जोरात किंचाळली, विशाल रूप धारण केलं. काढ 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 आवाज आला, आणि जमिनीवरती कोसळली. किती आहे तर भलं मोठं 18 किलोमीटर इतकं उंच तिचं त्या ठिकाणी तिचं रूप होतं म्हणे. इतकी भयानक अशी पूतना, तिचा सुद्धा भगवंतानं निपात केलेला आहे. इकडं काय झालं तर यशोद नंद बाबा तिकडं कंसाच्या भेटीला गेले होते. त्याला मिठाई देण्यासाठी मुलगा झाला म्हणून, आणि कंसानं आशीर्वाद दिले, म्हणजे तुझे शत्रू मरून जाऊ दे. त्या लेकराला आशीर्वाद दिला आहे का. आणि त्याचा भगवान श्रीकृष्णाचा शत्रू कोण तर कंसच. वसुदेवाच्या भेटीला जातात नंद बाबा. कंसाकडे कर देण्यासाठी गेले होते. वसुदेवाच्या भेटीला गेले. वसुदेवाच्या तिथं गेल्यानंतर मग मात्र वसुदेवाने त्यांची पत्नी रडू लागली, कारण की त्यांचे मुलं अशा अशा पद्धतीनं कंसानं मारले होते ना. नंद बाबा तिथं आल्यावर वसुदेव आणि नंद बाबा मित्र आहेत. दोघांची भेट झाली, चर्चा केली, आणि चर्चेनंतर मग मात्र वसुदेव म्हटले, बरं झालं नंद बाबा तुम्हाला मुलगा झाला. वसुदेवानीच नेऊन ठेवलं होतं नंद बाबाच्या घरी. हो म्हटले, पण लवकर जा म्हटले, मला काहीतरी अनिष्ट होण्याची चिन्ह वाटतात. कधी कधी माणसाला होतं ना, कासावीस कासावीस होतं, असं माणसाला वाटतं अरे काहीतरी अनिष्ट होण्याचे संकेत दिसतात, लवकर जा. मग इथं येऊन बघितलं तर भली मोठी पूतना, किती मोठी तर भली मोठी होती. आणि तिला त्या ठिकाणी तिला उंच शिडी आणण्यात आली. वर गेले आणि त्या शिडीवरती चढून त्या ठिकाणी ते बाळाला उचलून खाली काढलेलं आहे. आणि खाली उतरवल्यानंतर आता
त्या पुतनेचे शरीराचे तुकडे करण्यात आले आणि तुकडे करून त्या ठिकाणी तिला जाळण्यात आलेले आहे. पुढे भगवंतानं तिला मोक्ष दिलेला आहे. तिच्या त्या चितेतून सुगंध येऊ लागला. ही जी पूतना मोक्षाची जी काही कथा आहे, अद्भुत बाललीला, जो मनुष्य श्रद्धेनं याचं श्रवण करतो त्याला भगवान श्रीकृष्णाबद्दल प्रेम वाटू लागतं, है ना. कथेमध्ये जी जी कथा असतात ना, त्या वेगळ्या वेगळ्या कथेचं वेगळं वेगळं फळ असतं. म्हणून प्रत्येक कथा लक्ष देऊन ऐकली पाहिजे. काही ऐकायच्या काही सोड असं नाही जमणार. आणि पुढे मात्र शकटासूर नावाचा एक राक्षस दुसरा या कंसानं पाठवलेला आहे. एका छोट्या बैलगाडीच्या रूपामध्ये तो आला, है ना. काय झालं होतं तर म्हटले सगळ्या माता माऊल्या एकत्रित झाल्या. ज्या तिथीला भगवंताचा जन्म झाला होता, कोणत्या अष्टमीला, सगळ्या एकत्र व्हायच्या. पुन्हा जेवण असायचं. काही काही जणाला फार आवड असते, कुठेही काही कार्यक्रम असला की पंगत द्यायची, कोणी घरी आलं तर जेवल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही, है का नाही. काहीला स्वयंपाक करायचा फारच कंटाळा येतो. पाहुणे आले की आले बाबा आता करावं लागते स्वयंपाक, आहे का नाही. काही काही जणाला साधू महात्मे महाराज लोक आले की फार कंटाळणे. साधू संत येते घरा, दार खिडक्या बंद करा. आणि आता मात्र इकडे सगळ्या माता माऊल्या एकत्रित झाल्या आणि सगळेजण त्या ठिकाणी भजन गाऊ लागल्या देवाचं, आहे ना. मग कोणी स्वरात गातं, कोणी बेस्वरात गातं, आहे का नाही. प्रत्येकाला स्वर असतो का सांगा. काही काही जणांचा गळा छान असतो. मग लहान लहान मुलांनो लक्ष देत आहे का बरं तुम्ही. लहानपणापासून जरा भजन म्हणण्याची याची जर गोडी लागली तुम्हाला, आहे ना. प्रकाश भाऊ मुंडका हलवाले ते म्हणे हो लागती यायला गोडी. का नाही लागणार. लहानपणापासून सवय लागली भजन म्हणायची तर मोठेपणी म्हणता येत, आहे का नाही. काही काही जण लेकरं भजन म्हणणार नाही, पिक्चरचे गाणे मात्र लई म्हणणार, आहे का नाही. हे भैया कोणता पिक्चर निघालाय आता आजकाल मध्ये, हो रे. हा झुकेगा नाही साला, ते सगळ्याला माहिती आहे. भजन म्हणा म्हणलं की ते नाही. लहान लहान लेकर त्या पुष्पासारखी ऍक्टिंग करतात, ते पायासारखं वाकडं काय चालतात तर काय काय. जसं वळण लागलं त्यांना तसं वळण लागायला. पण आता कथा कीर्तन ऐकायचे तुम्हाला संस्कार लागले तर तुम्हाला ही गोडी लागेल. लहान लहान लेकर, अरे इकडचे मागच्या इकडे बघा एकदा. सगळ्या जणी गाऊ लागल्या आनंदामध्ये. आईला वाटलं लेकराची झोप मोडव, त्या बैलगाडीला एक पाळणा बांधला, म्हणजे अशी झोळणी बांधली आणि त्या बैलगाडीच्या झोळणीमध्ये भगवंताला टाकलं. शकटासूर तिथं प्रवेश करतो आणि मग मात्र त्यानं भगवंताला त्या ठिकाणी खाली खाली चिरडून मारण्याचा प्रयत्न केला. देवानं एक लात मारली, उंच उडालं. ते शकटासूर खाली पडला आणि गतप्राण झाला. तृणावर्त आला वाऱ्याच्या रूपानं, वाटुळीच्या रूपानं. भगवंत आईच्या मांडीवरती होतं. वजन वाढलं बोल भगवंतानं. आईला मांडी खूप जड लागली, मांडीवरती वजन होऊ लागलं. आईनं खाली ठेवलं की सरदिशी अंगणात आले. तृणावर्तानं उचललं देवाला, उंच आकाशात नेलं. भगवंतानं त्याचा गळा दाबला, जोरात दाबला. बुबुळ बाहेर आले, तोंडातून रक्त येऊ लागले. सोड काना सोड. देव म्हटले एकदा पकडत नाही, पकडलं तर सोडत नाही. तृणावर्त सुद्धा गतप्राण झाला. अशा पद्धतीनं एक 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 राक्षस त्या ठिकाणी